आज आपण पाहूया डस्की स्किनचा कसा मेकअप केला जातो। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बघा हा डस्की स्किन आहे। आपण आज चालू करूया डस्की स्किनला कसं मेकअप केलं जाते। हे बघा कसा कलर आहे। आपल्या गावाकडे वगैरे असे कलरचे आपल्याकडे ऑर्डर असतात। तर सुरुवातीला मी सीलचं टोनर मारून घेतलं आहे, व्यवस्थित टोनर करून। हे बघा असा इफेक्ट आपल्याला शेवटी बघायला मिळणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही समजेल। मी पूर्ण मराठी भाषेत बघा किती सुंदर असा मेकअप झालेला आहे। आणि आपण हा मेकअप कसा करायचा आहे मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा मी टोनर लावलं, पण मॉइश्चरायझर लावलं आहे सीलचं। आता मी प्रायमर लावून घेतो आहे। प्रायमर एकदम घासून लावायचं नाही, प्रायमर वरच्यावर लावायचं, पण प्रायमर लावणं गरजेचं आहे। जेव्हा भिंतीला आपण कलर मारतो तेव्हा चांगलं कलर बसावा म्हणून आपण प्रायमर मारतो ना, तसंच ते आहे। चला आपण करेक्टर करून घेऊयात। हे माझी पॅलेट आहे, सूर्या सरांची पॅलेट म्हणून ह्याला ओळखलं जातं। ह्या पॅलेटमध्ये तुम्हाला फार चांगला इफेक्ट येतो। 6च कन्सिलरवर सगळं मेकअप करतो मी। हा शेवटचा कन्सिलर आहे जो आपण डार्क सर्कल, पिगमेंटेशन, अंडर आईज करेक्टर म्हणतो आपण त्याला, हे करू शकतो। माझे 5 दिवसाचे क्लासेस असतात। 5 दिवसामध्ये मी पूर्ण महिनाभराचा कोर्स शिकवतो आणि शिकतातसुद्धा। आणि ह्या थोडीशी आज सर्दी झालेली आहे आणि सर्दीचा त्रास होतो आहे, तरीसुद्धा मी आज व्हिडिओ बनवतो आहे। हे बघा जिथे जिथे डार्क आहे त्या ठिकाणी आपण हे लावून घ्यायचं। फक्त लाल करायचं नाही, लाल आणि हा काळ्याचा कलर असे 2 कलर मिक्स करून मी हे करतो आहे। ही माझी पॅलेट आहे, सूर्या सरांची पॅलेट म्हटलं जातं। तुम्ही कधीही मेकअप करत असताना शक्यतो बघा, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मी जास्त करून डस्की स्किनच करून दाखवतो। माझा इंस्टाग्राम ID आहे सूर्या नेत्र मेकओव्हर। आता बघा मी ब्लेंडरऐवजी ब्रश वापरतो आहे, कारण ओपन पोर्स वगैरे असतात तर ब्लेंडर एकदम चकचकीत स्किनला आपण ब्लेंडर वापरायचं, आणि जे टेक्स्चर स्किन असते तर आपण ब्रश वापरायचं आहे, कारण ते ब्रशेस ब्रिशाल असतात, ते मध्येपर्यंत जाऊन व्यवस्थित बसतं। मी टॅप पद्धतीनं मी हे यांचे डार्क सर्कल वगैरे मिटून घेतो आहे। गळ्यालासुद्धा मंगळसूत्राचा डाग वगैरे असतो त्या ठिकाणी आपण लावू शकतो। त्या मॅडमला तसंच आहे। आणि हे पूर्ण मी सगळं टॅप करून जिथे ते काळपटपणा आहे तिथं हा पहिला कलर लावून घेतो आहे। हे कलर लावल्यानंतर मी याचा बेस करणार आहे। हे बघा कसं टॅप करतो आहे ते। ब्रश व्यवस्थित हे करायचं आहे। आता माझ्याकडे बघा काळा आणि गोरा असे 2 कलर आहेत। माझे स्टुडंट आहेत, फक्त एवढ्याच कन्सिलरवर मेकअप शिकवतो मी। 5च कन्सिलरची पॅलेट आहे। जगामध्ये 2च लोक असतात, एक काळा आणि गोरा आणि एक सावळा, अशा हिशोबाने मी मेकअप शिकवतो। आणि माझ्याकडे 2च फाउंडेशन आहेत, 2च कॉम्पॅक्ट आहेत, आणि हे 2च कन्सिलर मी यूज करतो, काळ्याचं एक आणि गोऱ्याचं एक। तर ते पर्सेंटेज वगैरे घ्यावं लागतात, ते माझ्या क्लासमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे। मी असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहीन, करत राहीन। तुम्ही फक्त हे शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, तुम्हाला आवडलं का, तरच मी पुढे मला प्रोत्साहन येईल आणि मी बनवेल व्हिडिओ भरपूर काही। माझं इंस्टाग्राम तर भरपूर फेमस आहे, पण माझ्या यूट्यूबलासुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम द्या आणि लाईक करा, कमेंट्स करा, आणि सर्वात महत्त्वाचं मी मैत्रिणीला शेअर करा। तुमच्या यूट्यूब आपल्या व्हॉट्सअपला वगैरे स्टेटसला ठेवा। ते बघा त्याच्यानंतर मी कन्सिलरवरच मेकअप शिकवतो आहे। त्याच्यामुळं हा पहिला जो कलर आहे जो लाईट आहे आयवरीसारखा, तो मी हायलायटर ठिकाणी लावून घेतो आहे। कारण आपण हायलायटर ज्या ठिकाणी हायलाईट होतं, चेहरा जिथं हायलाईट होतो त्या ठिकाणी मी लावलो आहे। बघा बरं हायलाईट कुठं होतं, कोण सांगू शकतं मला, हे बरोबर आहे का? हे बघा अशी पॅलेट आहे, सूर्या सरांची पॅलेट। हे क्रायलॉनचे कन्सिलर आहेत, मी क्रिएट केलेत आणि त्याला मी माझं नाव दिले, क्रिएशन केलं मी। 4 5 कन्सिलर मिक्स करून पॅलेट केलेली आहे। माझ्या प्रत्येक स्टुडंटला मी एकच सांगत असतो, तुम्ही कितीही नवीन असो जुने असो, तुम्हाला मी शिकवणार म्हणजे शिकवणारच आहे। तुम्हाला काही सुद्धा माहीत नसेल तर तुम्हाला मी शिकवतो। माझे नंबर्स वगैरे समोर झळकत आहेत,
ते करा आणि मला फोन करा. मी प्रत्येक सिटीला येतो. आता मग फाउंडेशन घेतो आहे मी. आज PSCचं फाउंडेशन वापरतो आहे. नंबर आहे 4.5 किंवा मी 5 नंबरचं घेतो आहे आणि व्यवस्थित हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. फाउंडेशन लावायचा ब्रश आहे आणि हे सगळीकडे मी फाउंडेशन लावतो आहे. आज मी नवरीचा मेकअप शिकवतो आहे. ह्या मॅडमचं एज बी नवरीचं नाही आहे, पण तरीसुद्धा आपण एक डेमो देतो आहे. मुलीच्या स्किनचा डेमो आज HD मेकअप मी करतो आहे. हे बघा, पुन्हा तोच ब्रश घ्यायचा आहे. ब्लेंडर बी वापरतो, ब्लेंडर वापरत नाही असं नाही आहे, पण मी ब्रशनी मला फार चांगलं होतं. युरो पॅरिस कंपनीचे ब्रश आहेत. याची लिंक हवी असेल तर मला तुम्ही लिंक म्हणून लिहा. म्हणजे यूट्यूबला मला लिहित जा, तुम्ही कमेंट्स करत जा मला तुम्हाला काय बघायचं आहे वगैरे, तर मी तसं व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यासमोर आणणार आहे. आपल्याकडे सुंदर मुलीला घेऊन सुंदर बनवायची कला असते सर्वांकडे, तसं ह्यासुद्धा सुंदरच आहेत. सर्व सुंदरच असतं, देवाने दिलेलं रूप असतं. पण मी शक्यतो आपण भीती जे वाटते त्या स्किनला बघून किंवा हे कलरला बघून, तर ते मी करायचा प्रयत्न करत असतो. पूर्ण गळ्याला मानेला वगैरे सर्व काही व्यवस्थित लावायचं. जिथे जिथं भाग दिसतो तिथं लावायचं आहे. आता जरी तुम्हाला ते जास्त वाटत असलं तरी थोड्या वेळाने ते आपोआप ते मर्ज होतं आणि एवढा सुंदर चेहरा तयार होतो. ह्या मॅडमनी जेव्हा मेकअप केल्यानंतर, हा माझा लाईव्हचा व्हिडिओ होता, मी ते यूट्यूबमध्ये कन्वर्ट करतो आहे. तर त्यांनी दिवसभर ते मेकअप ठेवलं होतं. रात्री झोपतानासुद्धा त्यांना मेकअप काढावं असं वाटलं नाही. हे बघा, मी के ब्युटीचं हे लाईट कन्सिलर आहे, लिक्विड कन्सिलर, ते लावून घेतो आहे हायलायटरच्या ठिकाणी. मला थोडंसं अजून हायलायटिंग भाग उठाव करायचा आहे, उठावदार करायचा म्हणून मी ते लावतो आहे. फक्त हायलायटच्या ठिकाणी लावायचं. बघा की कसं लावायचं असतं ते तुम्ही माझ्या एका डेमोनीसुद्धा शिकवू शकता. एवढंपर्यंत मी शिकवतो आणि प्रत्येकाला एक मराठी माणसाची गरज असते की मराठीत सांगतो. गावोगावी प्रत्येकाला मेकअप आर्टिस्ट बनायचं असतं आणि त्यांची स्वप्न असतात की आपल्याला कोणीतरी मराठीत शिकवेल का, इंग्लिश न बोलता. तसंच मी आज प्रयत्न केला आहे. हा फार सोपा आहे. मला एक सांगा, तुमच्या घरात जेव्हा भावाचं लग्न असतं तेव्हा तुम्ही मुलगी बघायला जाताना घरी येऊन काय चर्चा करता? नवरी काळी आहे, नवरी गोरी आहे आणि नवरी सावळी आहे, असे 3 टोन असतात. आपल्याकडे जास्त करून सावळे टोन असतात. आपल्याकडे ऊन जास्त असतं आणि त्या उन्हामध्ये मेकअप कसं टिकलं जातं हे सुद्धा मी शिकवतो आहे. तुम्ही एकदा माझ्या इंस्टाग्राम चॅनल बघा. माझं इंस्टाग्राम चॅनल सूर्या नेत्रा मेकओव्हर नावाचं माझं चॅनल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंटचे रिव्ह्यू बघायला मिळतील. हे बघा, असं मी मानेलासुद्धा लावते. काळपटपणा आहे मानेला ह्यांच्या, तो काळपटपणा मी काढायचा प्रयत्न करतो आहे. फार सोपं आहे मेकअप शिकणं, फार सोपं आहे. खरं तुमच्या मनात कोणाला मेकअप शिकायचा असेल तर ह्या नंबरवर मला कॉल करा, आपण करूया. मी नवी मुंबई कामोठ्याला राहतो. माझं मेकअप स्कूल आहे तिथे, पण मी पूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटक, सर्वत्र मी फिरून क्लासेस घेतो. मी 5च दिवसामध्ये तुम्हाला मेकअप शिकवतो. आणि हे बघा, त्यानंतर मी कॉम्पॅक्ट घेतो आहे PSCचं नंबर 3 नंबर आणि 9 नंबर असे मी 2 वापरतो. मला थोडंसं ह्यांना आता बघा, कॉम्पॅक्टनी कोणी लूज पावडरसुद्धा लावतं, पण मला आज हा उन्हाळा चालू होता त्यावेळेस मी केलं होतं. कॉम्पॅक्टनी मला चांगलं लाँग लास्टिंग करायचं आहे. लूज पावडरसुद्धा लावतो मी, असं काही नाही की लूज पावडर लावत नाही, पण कॉम्पॅक्टनी सील होतं असं माझं मत आहे. कॉम्पॅक्ट लावून मी चांगलं सील केलं आहे. PSCचा कॉम्पॅक्ट आहे. ह्या ठिकाणी मी पावडरसुद्धा, लूज पावडरसुद्धा वापरतो. मी लोलार मसाज पावडर आहे किंवा हुडाची पावडर आहे किंवा माझी स्वतःची सुद्धा पावडर आहे, ती पावडर मी लावतो. मेकअप करताना कधीही जास्त वाटतं, लक्षात ठेवा. मेकअप करताना समोर बसलेली लोक तुम्हाला फार डिस्टर्ब करतात. हे बघा, ही माझी पावडर आहे. हे पावडरने मी सेट करतो फक्त डोळ्याच्या खाली वगैरे, कारण रिंकल्स असतात ना, ते पावडरनी त्याला हे करून घेतो. आता बघा, तुम्हाला किती पावडरी वाटतं आहे. हो, तुम्हाला वाटतं, पण थोड्या वेळाने ते पूर्ण मर्ज होतं आणि लाँग लास्टिंग होतं ते मेकअप. आता मी फेस कटिंग, जॉलाईन कटिंग हे करून घेतो आहे. हे जॉलाईनची कटिंग आहे बरोबर. तुम्हाला हे सर्व काही डिटेल क्लासमध्ये शिकवलं जातं. फक्त 5च दिवस तुम्हाला काढायचे. 5 दिवसाची फार रिजनेबल फीस आहे. फीसाठी तुम्हाला मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तोच ब्रश मी वापरतो आहे परत.
कारण मी फार कमी मटेरियलमध्ये मेकअप शिकवतो, कारण प्रत्येकाची परिस्थिती नसते की सगळं काही घ्यायचं, लाखो रुपयाची व्हॅनिटी घ्यायची, लाखो रुपये फीस भरायचं. पण माझ्याकडे तसं नाही आहे. माझ्याकडे येणारा सगळं मिडल क्लास, ज्याला मनाची इच्छा असते असा स्टुडंट माझ्याकडे येत असतो आणि मी त्यांना हात धरून शिकवतो. आणि 5 दिवसात तुम्हाला मेकअप आलंच पाहिजे. त्यांच्या थोडंसं अप्पर लिप्स होत्या, अप्पर लिप्स केल्या नव्हत्या ह्यांनी, त्याच्यामुळे थोडंसं अप्पर लिप्स दिसतात. आता हे मेकअप करताना कधीही लक्षात ठेवायचं आहे, समोरचा तुम्हाला फार डिस्टर्ब करतो, अगं बाई एवढं लावलं, अगं बाई एवढंच आहे, एवढंच केलं. पण मेकअप करताना तसंच दिसतो आणि पुन्हा कंप्लीट झाल्यानंतर फार वेगळं त्याचं रूप पलटतं ज्वेलरी वगैरे झाल्यानंतर. आता इथे ह्या मेकअपमध्ये हे बघा, माझा इंस्टाग्राम ID आहे, ह्या इंस्टाला जा तुम्ही, मला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला बरंच काय बघायला मिळेल. हे नोज कटिंग करून घेतो मी. नोज कटिंगसुद्धा ते PSCचं 3 in 1 पॅलेट आहे. ह्यामध्ये नोज कटिंगचं बी आहे, फेस कटिंग आहे, पुन्हा ब्लशर, हायलायटर सगळं काय आहे. पुन्हा ॲब्रोला थोडंसं मी हे करून घेतो आहे. मी जेल ॲब्रो डिफायनर वापरलं होतं. व्हिडिओ फार लाँग होतो आहे, त्याच्यामुळे मी जरा थोडंसं पळवायचा प्रयत्न करतो आहे, कारण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. शेवटी तर फार चांगला आहे, तुम्ही स्किप करू नका, कारण स्किप केलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही कोणत्या स्टेप कशा आहेत काय नाही. ह्या ॲब्रोला किती चांगलं हे केलं जातं बघा. माझा फक्त तुम्ही यूट्यूबला तुम्ही हे केलं तर मला पुढे प्रोत्साहन येईल. बघा, डोळ्याच्या खाली व्यवस्थित मी काजळ्याच्या खाली हे करतो आहे. फार सुंदर असं वाटतं. एक स्टाईल करून बघा तुम्ही, फार सुंदर असं वाटतं. मी ब्राऊन कलर घेतो आहे. मी काजळाने सुद्धा करतो कधी कधी, पण मी हे ब्राऊन कलरने डोळ्याच्या खाली त्याला शेड देतो आहे. फार सुंदर असे डोळे वाटतात बघा. हळूहळू सेट होत आला. जसं जसं वेळ जाईल तसं जसं माझा मेकअप सेट होतो आणि ग्लो करतो. पण लोकाचा मी नाव ठेवत नाही, पण काही काहींचं कसं असतं, मेकअपची व्हॅनिटी गोळा करेपर्यंत मेकअप काळा पडतो. हे बघा, मी आता लिपस्टिक वगैरे लावली आहे. मॅडमने तीच लिपस्टिक लावायला सांगितली, त्यांच्याकडे लिपस्टिक होती ती, त्याच्यामुळं मला तसं करायला, क्लायंटला जसं आवडतं तसं करावं लागतं मलासुद्धा. आता मेकअप फिक्सर मारलं मी. मेकअप फिक्सर मारल्यानंतर हे बघा, सगळ्यात मोठी आयडिया आहे, ड्राय माझ्याकडे मस्करा आहे. मस्करा संपत आलेला मस्करा आहे, कारण ह्या केसांना माझं फाउंडेशन लागलं आहे, कन्सिलर लागलं आहे. त्या ठिकाणी मी ड्राय मस्करा लावून तो पांढरा भाग मी करून घेतो आहे, कंप्लीट करून घेतो आहे, म्हणजे लावतो आहे. म्हणजे बघा ना, त्या ठिकाणचा जो पांढरा भाग आहे ना, तो चांगला होतो. कधी कधी काय असतं, ज्वेलरीसुद्धा त्यांच्या पसंतीची घ्यायला लागतं. ह्या ठिकाणी ह्यांची मान छोटी आहे, तर ह्याला छोटासा चोकर घालायला पाहिजे. पण जशी समोरच्याची डिमांड असते, मला हे पाहिजे ते पाहिजे, तसं ते आपल्याला घालावं लागतं. हे बघा, चेहरा किती म्हणजे डॅमेज होता किंवा हे होता, आणि त्या चेहऱ्याची काय म्हणजे हे झालं. फक्त 2च कन्सिलरनी मेकअप केलेला आहे. आणि खरंच तुम्हाला असं मेकअप शिकायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्हाला मी मेकअप शिकवणार आणि 5च दिवसामध्ये मी मेकअप शिकवतो. हे माझं एक रेकॉर्ड आहे. आतापर्यंत 8 ते 9 हजार स्टुडंट माझ्याकडे शिकून गेलेले आहेत. 26 वर्षे ह्या क्षेत्रामध्ये आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांना शेअर करा, आणि आवडला असेल तर खरंच लिहा. फक्त थोडं लिहायला तरी काय हरकत आहे, की बाबा हा मला आवडलं सर, तुम्ही ह्याचा व्हिडिओ करा, जर त्याचा व्हिडिओ करा. मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन. ह्या मॅडमच्या चेहऱ्यामध्ये किती बदल झाला बघा तुम्ही. हे बघा, टिकली, हे बघा इथं यांचा चेहरा कसा होता आणि तो चेहरा कसा झाला. फार सुंदर असे दिसतात ह्या मॅडम. ज्या मॅडमला फार दिवसभर त्या मेकअप पाहत होत्या आणि त्यांना हा दिवसभर मेकअप गेला. आपण मेकअप करतो आहे तो अक्षरशः 12 तास. आपल्याला शेअर करा,